नोटबंदीमुळे नाही तर उत्पादन वाढल्याने भाव पडून शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। नवी मुंबईच्या मार्केटमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यासह फळांचीही आवक होते। मात्र आता अवघ्या 2 ते 3 रुपये किलोने भाजीपाला विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। त्यामुळे आधी शेतमालाच्या दरासाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणाऱ्या सदाभाऊंचा आवाज मंत्री झाल्यावरती नरमला का असा सवाल विचारला जातोय। कोल्हापुरात साकारण्यात आलेला बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कल्याणमध्ये दाखल झालाय। या पुतळ्याची कल्याणमधून मिरवणूक काढण्यात येईल। कल्याणमधल्या काळा तलाव परिसरात 8 तारखेला या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या पुतळ्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेतलाय। गेल्या वर्षभरापासून या पुतळ्याच्या उभारणीचं काम कोल्हापुरात सुरू होतं। संभाजी ब्रिगेड आणि किसान सभा युती करून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार असल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केलेलं आहे। जालन्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मोदी सरकारकडून बऱ्याच अपेक्षा असून देखील त्यांच्या आणि काँग्रेसच्या धोरणात काहीही फरक दिसून येत नसल्याचा आरोप यावेळी संभाजी ब्रिगेडने केलाय। जळगावच्या मनपा आयुक्तांशी असभ्य वर्तन करणारे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर 2 तास ठिय्या आंदोलन केलं। मनपाच्या लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक तक्रार घेऊन शिवराम पाटील मनपाच्या कार्यालयात गेले होते। त्यावेळी त्यांनी तक्रार घेतली जात नाही म्हणून मनपाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत गोंधळ केला असा आरोप मनपा कर्मचाऱ्यांनी केलाय। कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे येवला मनमाड रस्त्यावरती बाजार समितीसमोर आंदोलन करण्यात आलं। कांद्याला 1500 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। त्यासोबत विक्री केलेल्या मालाचे पैसे 24 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावेत। 2014-15 या सालातील कांद्याच्या चाळीचं अनुदान द्यावं आणि जिल्हा बँकेवरती सरकारने टाकलेले निर्बंध उठवावेत अशीही मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात मामा भाचा यात्रा भरवण्यात येते। पर्यावरणाचं संरक्षण व्हावं यासाठी झाडरूपी देवाची पूजा केली जाते। जिल्ह्याच्या अर्जुनी तालुक्यातील गिरोलाहटी गावच्या शेजारी असणाऱ्या घनदाट जंगलात ही यात्रा भरते। तेंदूचं मोठं झाड हे मामाचं आणि लहान झाड हे भाच्याचं प्रतीक मानलं जातं। मामा भाच्याच्या मंदिरात नवस फेडत निसर्गाच्या सानिध्यात गावकरी नव्या वर्षाचा आनंद घेतात। गेल्या 3 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या टेंभुर्णीमध्ये चोरी सत्र सुरू असल्याने व्यापारी हैराण झालेत। टेंभुर्णीमधील करमाळा चौक, अकलूज चौक, सोलापूर हायवे आणि बाजारपेठा या भागातल्या दुकानांवरती चोरट्यांनी डल्ला मारलाय। दुकानाच्या छताचा पत्रा कापून दुकानात प्रवेश करत चोरट्यांनी रोकडसह अनेक वस्तूंची चोरी केली आहे। सलग होणाऱ्या या चोऱ्यांमुळे परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे। राज्यस्तरीय 11वी कायकिंग आणि कनोईंग अजिंक्यपद बोटिंग स्पर्धा नुकतीच पंढरपुरात पार पडली। मध्य प्रदेशात होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला। या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला। 2 दिवस चालणारी ही स्पर्धा 3 गटात घेण्यात आली। 1000 मीटर खुल्या पुरुष गटात नाशिक संघानं पहिला क्रमांक मिळवला तर महिला गटात 500 मीटर अंतराच्या नौकानयन स्पर्धेत सांगलीच्या संघानं पहिला नंबर पटकावला। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता भाजप आणि काँग्रेसने देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे। पक्षांमध्ये चाललेल्या या राजकारणामुळे शहरात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापू लागलंय। प्रत्येक पक्षानं सुरू केलेल्या या मुलाखतीच्या सत्रामुळे प्रत्येक पक्ष स्वबळावरती लढणार का हा प्रश्न मतदारांसमोर आहे। त्यामुळे आघाडीचं चित्र संपुष्टात आल्याचं चित्र बघायला मिळतंय।